बदलापूर नगरपालिकेतील शिवसेनेचे बांधकाम समिती सभापती सुनील भगत यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारला। सुनील भगत यांना पदभार सांभाळून 2 महिने झाले। त्यानंतर त्यांनी नगरपालिका क्षेत्रात जे अर्धवट काम होते ते पूर्ण केले आहेत। त्याचबरोबर बदलापूरच्या प्रत्येक परिसरामध्ये जाऊन ते पाहणी करत आहेत। बांधकामाबद्दल त्या ठिकाणचा आढावा घेत आहेत। तसेच तेथील कामाला तातडीने त्यांनी सुरुवातही केली आहे। नगरपालिकेच्या शाळेचे बांधकाम काही दिवसातच ते पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। मराठी शाळांबद्दल त्यांनी सांगितले की मराठी ही मातृभाषा आहे। जर आपण मातृभाषेतून शिकलो तर ते चांगलं असतं। इंग्रजीचं माणसाला ज्ञान असलं पाहिजे। शिक्षण हे मराठीतूनच असणे गरजेचे असेही त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। बदलापूर गाव, वार्ड क्रमांक 20 मधून मी चांगल्या मताधिक्य निवडून लोकांनी, कार्यकर्त्यांनी मला निवडून दिलं। परंतु पक्षाचा विश्वास असल्यामुळे नगराध्यक्ष वामनजी म्हात्रे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मला बांधकाम सभापती पद मिळालं। परंतु मी आज पावसा चालू होता पूर्वीच मी प्रत्येक नाल्यांची पाणी केली आणि त्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मी ते पाणी करत असताना मला जी कामं आढळली त्या कामांच्यावर कारवाई करण्याची तातडीने मी त्यांना कारवाई करण्याची सांगितलं। त्यांना बांधकाम सभापती आम्ही विकासाची कामं, बांधकाम सभापती या नात्याने विकासाची कामं जी राहिली असतील ती पूर्ण करू आणि आमच्या शहरात 80% तरी बांधकामं चांगल्या प्रचंड जोरात चालू आहेत। पण आता ज्याची त्याची चॉईस अशी का माझा मुलगा इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे आणि अनेक संस्थांनी त्या शाळा हे केल्या, एक फॅशन झाले माझ्या मते। पण जिल्हा परिषदेचे जे शाळा नगरपालिकेच्या आहेत त्याच्यात माझ्या मते तरी शिक्षणाचा दर्जा चांगला आहे, परंतु लोकांची धाव इंग्लिश मिडियमकडे आहे। तर माझ्या माहितीप्रमाणे मराठीला प्राधान्य द्यायला पाहिजे। जसा आपला सरकारी दवाखाना असतो तिथं आपली लोक जात नाही आणि तसंच हे झालेलं आहे का मराठी शाळेत जायला त्यांना लाज वाटत असेल का माझा मुलगा मराठी शाळेत। पण माझ्या मताने जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा दर्जा चांगला आहे।